आपल्यासोबत मनोज जरांगे पाटील आहेत. दादा, सध्या तुम्ही 4 तारखेपासून उपोषणाला बसणार आहात. तुमची मूळ मागणी आहे की सगळ्या सोयऱ्यांना आरक्षण दिलं पाहिजे. काय काय अजून मागण्या आहेत? जे सरकारनं आता 5 महिने झाले सगळ्या सोयऱ्याची अंमलबजावणी करू म्हणून अधिसूचना काढली, परंतु त्याची अंमलबजावणी होणं गरजेचं आहे. कारण आम्ही काय कधी सरकारच्या विरोधात नव्हतो. सरकारनं नाही दिल्याच्या नंतर बाकीचे प्रयोग झालेले. पुढेही सरकारला आमची विनंती, तुम्ही 6 जूनच्या आत द्या, कारण 4 जूनला आमरण उपोषण सुरू होणार आहे. 6 जूनच्या आत अंमलबजावणी सगळ्या सोयऱ्याची करा. मराठा आणि कुणबी एकच आहे, हा कायदा पारित करा. म्हणजे आमचा विषयच काय राहत नाही. आम्हाला राजकारणात पडायचं नाही, काय नाही काय नाही. परत मग काय होतं, तुम्ही नाही दिले की परत आमच्या नावाने बोंबालता. आम्ही मात्र थंड बसणार नाही. समाजाला आरक्षण मिळून दिल्याशिवाय हटणार नाही. म्हणजे नाही, राजकारण माझा मार्ग नाही, समजून घ्या. मी देवेंद्र फडणवीस साहेबांनाही सांगतो TV9च्या माध्यमातून आणि शिंदे साहेबांनाही सांगतो की समाजाचा विश्वास तुमच्यावरचा ढळून देऊ नका. आमचं जे ठरलं आहे ते करा. हैदराबादचं गॅजेट लागू करा, आमचं काही म्हणणं नाही. परंतु तुम्ही नाही दिलं तर पुन्हा मग विधानसभेला मात्र मग मराठ्यांना पुन्हा राजकारणाकडे वळावं लागणार. विधानसभेला मराठ्यांना राजकारणाकडे वळावं लागेल म्हणजे काय तुम्ही निवडणूक लढवणार आहात का? मी नाही, पण माझा समाज 100% देणारं त्याला बनावं लागणार. तुम्ही देणारच नसाल तर मग आम्ही काय करणार? आमचा मार्ग नाही आहे म्हणतोय ना. मी जाहीरपणानं सांगतोय, आज TV9च्या माध्यमातून आव्हान करून सांगतोय दोघांना पण, फडणवीस साहेबांना पण आणि शिंदे साहेबांना पण, समाजाचा तुमच्यावरचा विश्वास ढळू देऊ नका. आणखीन तुमच्या हातात आहे, तुमच्या हाताच्या बाहेर जाऊ देऊ नका. काही कांगडे घोंगडे करून डावं टाकण्यापेक्षा हे बंद करा. सगळे सोयरीची अंमलबजावणी द्या. मराठा आणि कुणबी एकच आहे, हा कायदा पारित करा. आम्हाला राजकारणाचं काही देणं घेणं नाही. तुम्ही दिलं तर माझा मराठा देणारं बनावं लागणार आहे का? आमच्या पोराचं वाटलं करायचं का? मग आमच्या पोरांचं काय वाटलं होऊन द्यायचं काय? हे बघा, आम्ही पुन्हा तेच सांगतो, तुम्ही सत्तेत येत, आम्हाला तुम्हाला भांडावंच लागणार. तुम्ही सत्तेत नसले आम्ही कसला भांडू तुम्हाला? फडणवीस साहेब काय शत्रू थोडे आहेत आमचे. परंतु तुम्ही डावं टाकायचे फक्त बंद करा. ठरलेले केसेस ते सगळं मागं घ्या, अंमलबजावणी द्या सगळ्या सोयऱ्यांची. आमच्या मराठ्यांना काही देणं घेणं मला नाही, माझ्या समाजाला नाही. आम्हाला आमच्या लेकरासाठी आरक्षण पाहिजे, ते मात्र तुम्हाला द्यावं लागणार. 4 जूनला मी उपोषणावर ठामेन, ते मी करणार आहे. तुम्ही हलक्यात उपोषणसुद्धा घेऊ नका आणि काड्यासुद्धा काही करू नका. काही कार्यकर्त्याच्या माध्यमातून, स्थानिक म्हणा, तुमच्या मतदारसंघातल्या म्हणा, जिल्ह्यातल्या तुमच्या भाजपच्या कार्यकर्त्याकडून म्हणा, काड्या करू नका आणि काही आमचे बी फोडायचे प्रयत्न करू नका. दुसरा विषय असा की लोकसभेच्या मध्ये निवडणुका होत्या, आपणही थोडे शांत राहिलात, आपले दौरे होते. परंतु आता तुम्ही उपोषणाला बसणार आहात. प्रमुख मुद्दा आरक्षणाचा आहे. जर आरक्षणाचा मुद्दा असेल तर उपोषण तुमचं कसं असणार आहे? म्हणजे आमरण उपोषण असणार आहे, अन्नत्याग असणार आहे, पाणीत्याग असणार आहे? कठोर आमरण उपोषण. मी कठोरच आमरण उपोषण करणार. सरकारला म्हणूनच सांगतो, मी शिंदे साहेबाला सांगतो, फडणवीस साहेबाला सांगतो, हलक्यात घेऊ नका आणि काही कार्यकर्ते बी फोडायचा प्रयत्न करू नका. कारण तुम्ही काय करता, कशी काय करता, त्या कुजबुज आमच्यापर्यंत यायलासुद्धा लागल्यात. यायलासुद्धा लागतात. हे TV9लाच बोललो आहे मी, आणि मी बोलतो ते खरंच होतं हमेशा. तुम्ही करायलासुद्धा लागला. आमचे कार्यकर्त्याला बी जवळ करायचा प्रयत्न करू नका आणि आमच्या मराठ्यांचा वाटोळं करू नका विनाकारण. त्यांना काही आमिष दाखवतान, त्यांना काही फूस लावतान. सगळ्याला सगळं कळतं आहे काय चाललं आहे कुठं. ती मधल्या काळात काही सरकारचे प्रतिनिधी असतील किंवा मुख्यमंत्री असतील, फडणवीस साहेब असतील, यांच्यासोबत काही चर्चा झाली का आरक्षणाबाबत? नाही, अजिबात नाही. चर्चा झालेली नाही, त्यांनी केलेली नाही. ते त्यांच्या कामात होते निवडणुकीच्या. आम्ही आमच्या नारायणगडाच्या कार्यक्रमाच्या तयारीत होतो. आम्ही आमच्या बैठका सुरू होत्या, त्यामुळं त्यांचा काय संपर्क झालेला नाही. आणि ते करायचं का नाही ते त्यांचा प्रश्न आहे. चर्चेची दारं खुली आहेत. आम्ही 4 जूनला आमरण उपोषण करणार आहे. त्यांनी यायचं नाही यायचं त्यांच्या हातात. आम्ही काय सांगू? आम्ही काय सांगू शकतो? आम्ही आमच्या मुद्द्यावर ठाम आहेत. आम्हाला आरक्षण पाहिजे आणि ते आम्ही मिळवणार आहे. तुम्ही फक्त डावं टाकू नका. तुम्हाला आणखीन जड जाईल. मुंडेवाडीमध्ये जो प्रकार झाला आपण पाहिला, त्याच्यावर आपण प्रतिक्रिया दिली. पण काय बघता याच्याकडे, कसं बघता तुम्ही? नाही, आता ते झालं गेलं. SP साहेब बीडचे गेले होते, तिथं माहिती मिळाली आम्हाला. आता ते झालं गेलं विषय. ते शांत झालेत असा कळालं आहे. नाही झाले हे माहीत नाही. आता त्यांच्या नेत्यांचं आव्हान त्यांना शांत राहा आहे का नाही हे नाही माहीत. ते गुलदस्त्यातच आणखीन. परंतु आम्ही शांत राहा म्हणून सांगितलं. बघू किती दिवस सहन होतं. मराठा कधी जातीवाद नाही करण्याचा काही संबंध बी नाही. त्यांनीच ठराव घेतले. जातीवाद त्यांनीच केला आहे का काय केला आहे? आता सुधीर भाऊ मुनगंटीवार साहेब म्हणले होते ते जातीवादी नाही आहेत. आता सुधीर भाऊ सांगतील. जे बोट आहे ते पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्याकडे आहे.
नाही मग आता समाजाचे त्यांचे नेते तेच आहेत ना, त्यांनीच शांतता राहिली पाहिजे का नाही ठरवलं पाहिजे ना. ते सांगत नाहीत, याचा अर्थ तेव्हाच कळतो लोकाला. सांगत नाहीत याचा अर्थ. आम्ही शहाणपणाची भूमिका घेतो, आमचं मोठं मन आहे, आम्ही मागं सरकतो 2 पावलं. कारण समाज या राज्यातला महत्त्वाचा आहे. जातीय तेढ निर्माण झाला नाही पाहिजे हे महत्त्वाचं आहे, आणि आम्ही ते जाणतो. जातीय तेढ निर्माण नाही झाला पाहिजे. आता ते त्यांना व्हायचा का नाही द्यायचा ते बघू, पण माझ्या समाजाला त्रास होता कामा नाही. हो, मी SP साहेबांनाही बीडचं सांगतोय की आमच्या समाजाला त्रास होता कामा नाही. 4ला कोणी निवडून येऊ कोणी पडू, आम्हाला मराठ्याला काय देणं घेणं नाही. माझ्या मराठा समाजाला त्रास झाला नाही पाहिजे. SP साहेब तिथं गेले होते, झाली काहीतरी चर्चा त्यांची. त्यामुळे आमचे काही विषयच नाही. आम्ही तर आव्हानच केलं. आम्ही कुठं जातीवादी आहेत? आम्ही तर त्या अगोदर 15 दिवसापूर्वी आव्हान केलं होतं की शांत राहा म्हणून. आपलं महिनाभर शांत राहा, बघू काय करतात, किती चुका करायच्या करू द्या त्यांना. मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागण्या मान्य झाल्या नाही तर मराठा समाज 288 जागा आहेत त्या पूर्ण लढवणार का? हो, सगळ्या जाती धर्माला घेऊन ते पण 100%. मी म्हणतो त्याला पड्यात फडणवीस साहेबांनी आणि शिंदे साहेबांना आम्हाला पडूच देऊ नये. हां, खरंच शाने असतील ना, ते मुरब्बी राजकारणी जर असतील, त्याला पड्यात त्यांनी आम्हाला पडूच देऊ नये. हां, कारण त्यांना लोकसभेला काय कळायचं आहे ते कळालं असेल. मराठा समाजाची नाराजी किती भयानक आहे. OBCची नाराजी नको नको म्हणून त्या एकट्याने सगळा खेळ पांगेला. हां, ते येवल्याचं सगळा खेळ पांगून टाकला त्यांनी. असं म्हटलेत काल परवा की नरेंद्र मोदींनी जी 400 पारची घोषणा दिली होती त्याच्यामुळे दलित समाज हा राज्यघटना भाजप बदलणार, त्याच्यामुळं त्यांना टेन्शन होतं आणि यांना भुजबळ यांना नाकीनऊ आले की दलित समाजाला समजून सांगण्यामध्ये. ते फडणवीस साहेबांना समजायला पाहिजे. मी तेच बार सांगतो. काय मराठी काय शत्रू आहेत काय फडणवीस साहेबाची? विनाकारण द्वेष करता तुम्ही मराठ्याचा. बघा आता ते कसलं बोलत आहे. हे असलं पांगीन तुमचं फडणवीस साहेब. खरंच मी एक महाराष्ट्राचा नागरिक म्हणून सांगतो तुम्हाला, ते असलं पांगीन. हां, त्यांनी तेव्हा शिवसेना पांगिलेली, राष्ट्रवादी पांगिलेली, आता मराठी आणि OBC त्यांनीच पांगिलेत. आणि आमच्यापेक्षा जास्त, मी जाणून मुद्दाम सांगतो TV9ला, आमच्यापेक्षा जास्त OBC तुमच्यापासून त्यांनीच पांगिला आहे. हो, मी जबाबदारीने सांगतो आहे. सगळ्यात जास्त OBC मुळं त्रास तुम्हाला झाला आहे, आमच्यामुळं नाही झाला. हां, त्याने आंध्रातून काड्या ठोकून भाजपापासून सगळ्यात जास्त पांगेला आहे त्यांनी. आणि खातो तुमच्याच ताटात, फडणवीस साहेबाच्या ताटात खातो, भाजपाच्या ताटात खातो, भाजपाचे टिंगल उडीतो. त्याने उडविलीच ना 400 पार म्हणून, कुठं काही म्हणलं ते, कुठं जागा वाटपा म्हणून काही बोलत राहते ते कुंकडबी, कुठं श्लोक आले म्हणून काही म्हणून, समजा असं टिंगल उडीत आहे ते, किंवा संविधान बदलीन म्हणून, म्हणजे खातं त्यांच्यात आणि हळूच फुनगी टाकून देतं. हां, हे सगळं OBC बांधव जास्त विरोधात घातला असेल तर फक्त त्यांनी घातला आहे फडणवीस साहेबाचे. आणि आमच्यावर लुटीत येते OBC विरोधात गेलो. आमच्यामुळं काय संबंध आहे? आम्ही आमचं आरक्षण मागतोय, त्याच्यामुळं OBC सगळा विरोधात गेलेला आहे. आणखीन तरी फडणवीस साहेबांनी समजून घ्या. आणि आम्ही काय शत्रू मानलेलं नाही तुम्हाला कधी, पण आमचं आरक्षण मात्र आम्हाला पाहिजे. आम्हाला विधानसभेकडं राजकारणाकडं ओढायला लावू नका, तुम्हाला जाहीर सांगतो मी. हो, आमचं आरक्षण आम्हाला द्या. मराठा आणि कुणबी एक आहे, गॅजेट द्या, केसेस मागं घ्या, सगळ्या सोयरीची अंमलबजावणी द्या, ठरल्याप्रमाणे सगळं करा. आम्हाला राजकारणात देणं घेणं नसतात. 288 100% लढणार सगळ्या जातीला घेऊन. माझा मराठा समाज, गोरगरीब 12 बलुतेदार, मुस्लिम समाज, दलित बांधव, गोरगरीब समाजाला, राजपूत समाज आहे, लिंगा समाजात देणारं बनविणार म्हणजे बनविणार. 100% मराठ्यांना मी देणारं बनविणार. तुम्ही नाही दिलं तर नसतं. मला काही गरज नाही त्या राजकारणाची. आमचं आरक्षण द्या. आणखीन तरी शहाणपणाची भूमिका घ्या. काड्या करू नका. काड्या करायला तुम्ही लागलात या 5-6 दिवसापासून, त्या बंद करा. हां, आमचेच लोक फोडून उगाच त्यांना काही फूस देऊ नका, आमिष दाखवू नका, काही नाटकं करू नका. आणि 4 तारखेला राज्यात शांतता राहील हे गृहमंत्री म्हणून जरा लक्ष ठेवा. नक्कीच होते मनोज जरांगे पाटील. आम्हाला विधानसभेच्या निवडणुकीकडे नेऊ नका, मराठा आरक्षणाच्या ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण करा. तसेच भुजबळांनी OBC समाज भाजपपासून दूर नेला असाही आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. कॅमेरामन हर्षल निक्कमसह संजय सरोदे, TV9 मराठी, अंतरवाली साराटी, जालना. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.